हरिओम मंडळी. हरिओम. मध्ये गौरी गणपती आपले व्यवस्थित पार पडले. आता पुन्हा या आख्यान यज्ञाला आपण सुरुवात करतो आहोत आजपासून. याआधी आपण पाहिलं की हे विश्व चित्त निर्मित आहे, चित्ताच्या अधीन आहे, मिथ्या आहे किंवा भ्रम आहे. आणि म्हणून चित्ताला नियंत्रणात आणणं किंवा चित्ताचा नाश करणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपण आधीच्या आख्यानांमधून पाहिलं होतं. त्याच्या पुढचा टप्पा आता आपल्याला बघायचा आहे. वसिष्ठांनी बालोपाख्यान किंवा 3 राजपुत्रांची गोष्ट या नावाने हे आख्यान रामाला सांगितलेलं आहे. या बालोपाख्यानामध्ये 3 राजपुत्रांची गोष्ट आहे. ती काय आहे ते आधी बघू आणि मग त्याच्यावर पुढे काय विवेचन आहे ते पण पाहू. एका गावात एक छोटा मुलगा, त्याला सांभाळणारी जी दाई असते त्या दाईच्या मागे लागतो की मला अशी गोष्ट सांग ज्यामुळे मला माझं मन रमेल किंवा मला आनंद होईल, अशी काहीतरी गोष्ट मला सांग. तर ती दाई त्या मुलाला गोष्ट सांगायला लागते. काय गोष्ट आहे ती बघा. एका विस्तीर्ण अशा अस्तित्व नसलेल्या नगरात 3 सुंदर, मनस्वी, धार्मिक असे शौर्य संपन्न असे 3 राजपुत्र राहत होते. लहान मुलांना राजा, राणी, राजपुत्र वगैरे असं आवडतं, म्हणून तिने सुरुवात केली गोष्ट सांगायला. गोष्टीची सुरुवात कशी केली? अस्तित्वात नसलेल्या एका नगरामध्ये 3 राजपुत्र राहत असतात आणि त्या 3 राजपुत्रांचं वैशिष्ट्य असं की त्यातल्या 2घांचा जन्मच झालेला नाही आहे आणि तिसरा तर मातेच्या उदरातही रुजला नव्हता. असे ते 3 राजपुत्र तिथे राहत होते. आणि त्या नगरामध्ये राहत असताना त्यांना असं जाणवलं की हे आपलं नगर काही फार चांगलं नाही आहे. मग आता आपण असं करूया, या नगरापेक्षा उत्तम नगराचा शोध घेऊया की जिथे आपल्याला राहायला चांगली जागा मिळेल. असं म्हणून ते 3ही राजपुत्र प्रवासाला निघतात. सूर्याचं ऊन, त्याचा ताप, अंगावर बसणारी धूळ, पायाला टोचणारे काटे, सतत लागणाऱ्या ठेचा, हे सगळं सहन करत 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 ते बरंच अंतर चालत जातात. त्यांच्याही लक्षात येत नाही की आपण किती लांब आलो होते. तिथे थोडं दूर गेल्यावर त्यांना एक छान वाटिका दिसते, म्हणजे बगीचा. त्या बगीच्यामध्ये मस्त फुलांनी, फळांनी बहरलेली भरपूर झाडं असतात आणि छान सावली. तर त्या बागेमध्ये फिरत असताना त्यांना असे 3 झाडं दिसतात की ज्यावर खूप फुलांचा बहर आलेला आहे, फळं पण बहरलेली आहेत, रसाळ अशी फळं आहेत. अशा 3 झाडांच्या जवळ ते येऊन पोहोचतात. आता या 3 झाडांचं वैशिष्ट्य काय? तर त्यातले 2 वृक्ष मुळात उगवलेलेच नसतात आणि 3ऱ्या वृक्षाचं बीजसुद्धा रुजलेलं नसतं आणि तरीही ते फळाफुलांनी बहरलेले असतात. अशा त्या झाडांजवळ ते जाऊन पोहोचतात आणि त्या झाडाखाली ते थोड्या वेळ विश्रांती घेतात, फुलांचा गंध घेतात, फळांचा रसास्वाद घेतात, त्या सावलीचा आसरा घेतात आणि त्यात थोडी विश्रांती घेतात तिथे. आणि विश्रांती घेऊन पुन्हा चालायला सुरुवात करतात. चालता चालता दुपार होते, मध्यान्ह, सूर्य डोक्यावर येतो. त्या दरम्यान त्यांना वाटेमध्ये 3 नद्या दिसतात. आता या नद्यासुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या नद्या कशा आहेत? तर एक त्यांचं
त्यांच्यामध्ये जे पाणी वाहत असतं त्या पाण्याच्या मध्ये त्यांना छान लहरी दिसतात. त्यांचा खळाळ ऐकू येतो पाण्याचा. नदीमध्ये खळखळ वाहणारं पाणी आहे हे त्यांना कळतं आणि ते त्या नद्यांजवळ जातात. त्या 3 नद्या कशा असतात तर त्यातली एक नदी पूर्ण सुकलेली असते आणि 2 नद्यांना पाणीच नसतं. अशा त्या 3 नद्यांच्या जवळ ते जातात आणि मस्तपैकी त्या नद्यांमध्ये स्नान करतात, जलविहार करतात पुष्कळ वेळ. मग नंतर पोटभर त्या नदीचं पाणी पिऊन आणि पुढच्या प्रवासाला निघतात. संध्याकाळ होता होता ते एका अतिशय सुंदर अशा नगरीजवळ येऊन पोहोचतात. त्या नगरीच्या बाहेर असतानाच त्यांना आतमध्ये त्या नगरीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या गाण्यांचे गप्पांचे छान सूर ऐकू येतात आणि त्यांना असं वाटतं की चला, गजबजलेलं नगर आहे, काही हरकत नाही इथे जायला, असं म्हणून त्या नगरीमध्ये ते प्रवेश करतात. तिथे आत आल्यानंतर त्यांना 3 अशा उत्तुंग इमारती दिसतात किंवा ज्याला आपण राजमहाल, राजवाडा असं म्हणू, अशा इमारती त्यांना दिसतात आणि त्यांना बाहेरून हिरे, माणिक, पाचू, मोती असं जडवलेले असतात. ही रत्नजडित अशा त्या 3 इमारती ते पाहतात आणि त्या इमारतींनी आकर्षित होऊन ते त्या इमारतींकडे वाटचाल करायला लागतात. आता या इमारतीसुद्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्या काय वैशिष्ट्य आहे त्यांचं तर त्यातले 2 महाल हे निर्माणच झालेले नाही आहेत आणि 1 महाल आहे पण त्याला भिंती नाही आहेत. अशा त्या महालांमध्ये ते 3 जण प्रवेश करतात. सगळीकडे फिरून ते महाल बघतात. त्यातल्या भिंती नसलेल्या महालात राहायचं ते ठरवतात आणि तिथे आतमध्ये जातात आणि आतमध्ये सगळं फिरून पाहिल्यावर त्यांच्या असं लक्षात येतं की त्या भिंती नसलेल्या महालामध्ये 3 तपेले आहेत. तपेल्या म्हणजे अन्न शिजवायची भांडी आणि मस्त त्याला सुवर्ण वर्ख वगैरे आहे. अशी 3 तपेली त्यांना दिसतात. त्यातले 2 तपेले तुकडे त्याची शकलं होऊन पडलेली असतात आणि एक जे असतं ते जळून काळं ठिक्कर झालेलं असतं. मग ते ठरवतात की हरकत नाही, हे काळं झालेलं का असेना पण याच्यात भात शिजेल नक्की, असा विचार करून ते 99 द्रोण भरून तांदूळ त्या तपेल्यामध्ये शिजवतात आणि त्याचा भात बीत तयार करतात. परंतु आता आपण वास्तूमध्ये अन्न तयार केलं आहे तर ते आपण एकट्याने कसं खायचं, कुणाला तरी दिलं पाहिजे. म्हणून मग ते 3 ब्राह्मणांना निमंत्रण देतात, बोलावतात. 3 ब्राह्मणांना तो भात खाण्यासाठी बोलावतात. ते 3 ब्राह्मणसुद्धा मजेशीरच आहेत. त्या 3घांना ते बोलावतात. त्यातले 2 जे ब्राह्मण येतात त्यांना देह नसतो आणि 1 ब्राह्मण जो येतो त्याला देह असतो परंतु मुख नसतं, म्हणजे तोंड नसतं. असे ते 3 ब्राह्मण येतात तिथे आणि त्यापैकी देह नाही त्याच्यामुळे ते बाकीचे दोघे तर काहीच खाऊच शकत नाही. पण ज्याला मुख नाही पण देह आहे असा तो ब्राह्मण ते शिजवलेला सगळा भात खाऊन टाकतो. मग जे काय खाली कण उरलेले असतील त्याच्यावर हे 3 जण तो उरलेले ते कण किंवा तो भात खाऊन तृप्त होतात. अशी ती गोष्ट ती दाई त्या छोट्या मुलाला सांगते. या 3 राजपुत्रांची गोष्ट त्या छोट्या मुलाला सांगते. छोटा मुलगा रमून जातो त्याच्यामध्ये. त्याला काही कळत नाही की काय आहे हे, काय चाललं आहे. ही जे काय सांगते ते तर काहीच अस्तित्वात नाही आहे आणि आपण ऐकतोय असं काही त्या मुलाच्या लक्षात येत नाही. मंडळी, हे सगळं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की राजपुत्र ज्या नगरीत पोहोचले त्या नगरीचं वैशिष्ट्य हे आहे की ती भविष्य नगरी आहे.
म्हणजे ती भूतकाळातही नव्हती, ती वर्तमानातही नाही. म्हणजेच काय, 2 इमारती तयारच झालेल्या नाहीत आणि तिसऱ्या इमारतीला भिंती नाहीत, कारण ती मनात आहे पण अस्तित्वात नाही. भविष्यात कधीतरी होणार आहे. त्या भविष्य नगरीमध्ये ते पोहोचलेले आहेत आणि तिथे मग अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी या 3 काळांना आपण लागू करायच्या आहेत. माणसाच्या आयुष्यामध्ये भूतकाळ येऊन गेलेला आहे. मग जे जन्मालाच आलं नाही आहे किंवा ज्याचं अस्तित्वच नाही आहे शिल्लक, ते जे काय आहे तो भूतकाळ आहे. थोडंफार अस्तित्व आता म्हणजे काय म्हणायचं त्याला, वर्तमान हा जो आहे हा आपल्याला थोडा अनुभवता येतो, पण तो अगदी क्षणकाल. आत्ताचा क्षण निघून गेला की संपला. क्षणाक्षणाने तो संपत चाललेला आहे, म्हणजे तोही नष्ट होत जातो, म्हणजे तोही नसल्यातच जमा आहे. आणि भविष्य काळाला तर आपण अजून पाहिलंच नाही आहे. मग या 3 गोष्टी ज्या आहेत त्या या पद्धतीने आपल्याला घ्यायच्या आहेत. इथे ज्या 3 गोष्टी सांगितल्या त्यांनी, पहिल्यांदा काय सांगितलं की त्यांना 3 वृक्ष दिसतात, त्यातले 2 उगवलेलेच नाहीत आणि तिसऱ्याचं बीज अजून रुजलेलं नाही. म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ अजून निर्माणच झालेला म्हणजे निघून गेलेला आहे, तो आपल्या हातात नाही. आणि भविष्यकाळाचं बीज अजून रुजलेलं नाही. त्या 3 नद्यांमध्ये एक नदी पूर्ण सुकलेली आहे, म्हणजे भविष्यकाळ पूर्ण निघून गेलेला आहे. आणि 2 नद्यांमध्ये पाणी नाही, म्हणजे वर्तमानाची नदी हातातून सुटून जाते आणि भविष्यकाळाची हातात आलेली नाही आहे. त्याच्यानंतर त्या 3 इमारती सांगितल्या आहेत त्यांनी, अत्यंत रमणीय अशा. एक भूतकाळाची इमारत आहे, ती अस्तित्वात असणं शक्य नाही. एक वर्तमान काळाची आहे, ती क्षणाक्षणाला नष्ट होत चाललेली आहे. आणि एक भविष्यकाळाची आहे, तिला भिंती नाही. भिंती उभारणार कोण? अजून ती हातातच नाही आहे. 99 तांदळाचा भात शिजवला, त्या भांड्यांमधले 2 भांड्यांची शकलं होऊन पडलेली आहेत. आपल्या आयुष्यामध्ये भूतकाळाची अनेक शकलं असतात, त्यातली काही कामाची असतात आणि बहुतांशी बिनकामाचीच जास्त असतात. वर्तमान काळाची पण क्षणाक्षणाची शकलं आपल्याजवळ आहे. पूर्ण वर्तमान काळ अजून आपल्या हातामध्ये नाही. आणि भविष्यकाळ तर आम्हाला माहीतच नाही, तो काळा ठिक्कर आहे, जळून पडलेला आहे. त्याच्यात काय होणार आहे हे माहीत नाही. त्याच्यात आपण भात शिजवतो, आम्ही त्याच्यात भात शिजवतो. मी घर बांधीन, मी बंगला घेईन, मी गाडी घेईन, मी अमकं करीन, मी ढमकं करीन वगैरे वगैरे. हा आपण शिजवलेला भात आहे. ते ब्राह्मण पण तसेच 2 देहहीन आहेत. एकाचा देह भूतकाळ आहे, तो भूतकाळात जमा झाला. एकाचा देह वर्तमान काळ आहे, तो क्षणाक्षणाने नष्ट होतो आहे. आणि एकाला देह आहे परंतु मुख नाही, तो भविष्यकाळ आहे. तर अशा प्रकारची ही गोष्ट ती दाई त्या मुलाला सांगते. आणि याचं तात्पर्य आपण असं घ्यायचं आहे की मनाने कल्पना केलेल्या जगताची ही स्थिती आहे. मन ज्या जगताची कल्पना करतं ते जगत असं आहे. भूतकाळ हा गतकाळ आहे, म्हणजे जो अस्तित्वातच नाही आत्ता. वर्तमान काळ क्षणाक्षणाला नष्ट होतो आहे आणि भविष्यकाळ अजून दृष्टीपथातच नाही. आणि तरी माणूस इथे टिकून राहण्याचा प्रयत्न करतो. मग कसा टिकतो? तर ह्या संसाररूपी कल्पनेच्या जाळ्यामध्ये तो अडकून पडतो. कल्पना करण्यामध्ये माणूस अत्यंत तरबेज आहे. तो कशाचीही कल्पना बसल्या जागी करूच शकतो आणि त्या कल्पनेच्या जाळ्यामध्ये तो अडकून राहतो. त्याच्यासाठी वसिष्ठ इथे म्हणतात, महोदयो मनोनाशो महोच्छेदस्य तु उदयः मनोनाशो प्रयत्नं त्वं कुरु मा मनसो जवे. म्हणून हे श्रीरामा, माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरुषार्थ कोणता असेल?
पुरुषार्थ म्हणजे प्रयत्न. सगळ्यात मोठा आणि सगळ्यात उत्तम प्रयत्न कोणता असेल, सगळ्यात उत्तम पुरुषार्थ कोणता असेल तर मनोनाश. मनोनाश हा सगळ्यात मोठा प्रयत्न आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न आहे, पुरुषार्थ आहे. आणि सर्व दुःखांच्या नाशाचा उदय होणं म्हणजेच सर्व दुःख निघून जाणं हे त्याचं उत्तम रीतीने मिळालेलं फळ आहे. म्हणून मनोनाशे प्रयत्नं त्वं कुरु. हे रामा, तू मनोनाशाचा प्रयत्न कर. मा मनसो जवे. मनाच्या वेगाने, मनाच्या गतीने धावायचा प्रयत्न करू नकोस. मन धावत राहतं सारखं. मनोजवम मारुततुल्य वेगम. वाऱ्यापेक्षाही जास्त वेग कशाचा असेल तर तो मनाचा आहे. मनाच्या वेगाने धावाल तर दमछाक होईल. त्याच्यापेक्षा मनाबरोबर, इंद्रियांबरोबर बाहेर धावण्यापेक्षा मनोनाश केल्यानंतर अंतरंगात जे दिसतं, अंतरंगात जे ज्ञान आहे ते जर आपल्याला प्राप्त झालं तर त्याच्यासारखा दुसरा पुरुषार्थ नाही. तो सगळ्यात श्रेष्ठ पुरुषार्थ आहे. हे आख्यान मी वाचलं आणि माझ्या असं लक्षात आलं की ज्ञानदेवांनी एक भारूड लिहिलेलं आहे. भारूडं नाथांची प्रसिद्ध आहेत सगळीकडे, पण ज्ञानदेवांचं सुद्धा एक भारूड आहे आणि ते अत्यंत बहुरूढ आहे. म्हणजे अनेकांच्या नित्य उपासनेमध्ये त्याची गणना होते. ते आहे काट्याच्या अणीवर वसली 3 गावे या नावाचं एक भारूड ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे. त्याच्यातही असंच आहे. ती गावं वसली, त्या गावांमध्ये मग कोण कोण आलं, कोणाकोणाला काय काय मिळालं, असं बरंच वर्णन त्यांनी केलेलं आहे. तर ते सुद्धा याच धर्तीवरचं आहे किंवा हेच आहे. त्याच्यात पण 3च आहेत. सत्वरजतम हे 3 गुण आहेत. 3 वृत्ती आहेत माणसांच्या, 3 काळ आहेत. या सगळ्या तीन तिघाड्याला घेऊन काम बिघाडा कसा होतो हे ज्ञानेश्वरांनी त्या भारुडामध्ये सांगितलेलं आहे. पुन्हा कधीतरी त्या भारुडावर आपण बोलूच या, पण आज त्याची आठवण झाली म्हणून फक्त उल्लेख करून ठेवते. नंतर जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा या भारुडावर आपण नक्की बोलणार आहोत. फक्त या त्रिकुटाचं वैशिष्ट्य काय हे इतकं लक्षात ठेवायचं. आम्हाला भूतकाळात रमण्याची सवय असते, आम्हाला वर्तमान काळ खराब करण्याची सवय असते आणि आम्हाला भूतकाळात सुद्धा रमण्याची सवय असते. आमच्या काळामध्ये 5 पैशाला डझनभर केळी मिळत होती. अरे किती वेळा उगाळणार? तुमची डझनभर केळी 5 पैशात मिळत होती, मान्य आहे, मिळतच होती. 2 रुपयामध्ये धोतरजोडी मिळतच होती. पण आता नाही ना मिळत. काळ बदलला, माणसाच्या गरजा बदलल्या, माणसाच्या उत्पादन क्षमता बदलल्या, क्रांती झाली फार मोठी. आणि आता तुम्हाला 5 पैशात काही 5 पैसेच मिळत नाहीत, 5 पैसे पाहायला मिळत नाहीत. अशा काळामध्ये त्या भूतकाळात किती रमायचं हे माणसांनी ठरवलं पाहिजे. येणाऱ्या भविष्याचा किती विचार करायचा, किती चिंता करायची. काय होईल, कसं होईल, मी म्हातारा झाल्यावर कसं. अरे जे आत्तापर्यंत चालत आलं, जे काही कर्म मी केलं त्या कर्माचं फळ भोगतच माझा अंत होणार आहे. त्याच्यामुळे फार भविष्याची चिंता किंवा भविष्याबद्दल स्वप्नरंजन करण्यात काही अर्थ नाही. आणि त्याच्यामुळे होतं काय, आपण भूतकाळामध्ये जे भोगलं त्याच्यामध्येच रमल्यामुळे आणि भविष्यकाळात जे अजून आपण भोगलंच नाही त्याच्यातही रमल्यामुळे आजचा वर्तमान काळ आमच्या हातातून क्षणाक्षणाने निघून जातो आहे. मग त्या वर्तमानाचा आनंद कधी घेणार? तर माणसाला हे कळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मनोनाश
हा एक मोठा पुरुषार्थ आहे हे सांगण्यासाठी वसिष्ठांनी रामाला हे आख्यान सांगितलेलं आहे. आज आपण इथे थांबणार आहोत. उद्या आपल्याला लवण नावाच्या राजाची गोष्ट पाहायची आहे. त्या आख्यानाचं नाव आहे इंद्रजालोपाख्यान. इंद्रजाल म्हणजे काय तर जादू. त्या लवण राजाच्या बाबतीत एक जादूचा प्रयोग झाला. तो काय झाला हे आपण उद्या पाहू. आज आपण इथे थांबणार आहोत. हरिओम.